नमस्कार बंधू आणि भगिनीनो. भक्ती, पंथ, संप्रदाय यात अनेक रीतिरिवाज प्रचलित आहेत. खऱ्या भक्तीच्या आडून अंधश्रद्धा ही फोफावत चालली आहे. अंधश्रद्धा, उपाय, उपचार यांची भक्तीत होणारी सरमिसळ पाहता आपल्या मनात अनेक शंका उत्पन्न होऊ शकतात. सध्या भक्तीच्या क्षेत्रात निष्काम खऱ्या भक्तीची वाट चुकताना दिसत आहे. त्यासाठी परमपूज्य कलावती आईंनी बोधामृतमध्ये अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण केले आहे. त्यातीलच काही विचार मी फक्त प्रश्न उत्तराच्या रूपाने सादर करीत आहे. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना आईंनी समर्पक अशी तेव्हाच उत्तरे देऊन ठेवलेली आहेत. संसारातील कमतरता पूर्ण होतात का, यासाठी आई पान नंबर 179 वर संसाराची नश्वरता या भागात स्पष्टपणे म्हणतात. संसारातील कमतरता कमी करण्याच्या मागे लागणे म्हणजे मातीची भिंत धुवून स्वच्छ करण्यासाठी झटण्याप्रमाणे आहे. त्यापेक्षा आपले मन परमेश्वराकडे लावण्याचा प्रयत्न केल्यास आपण सुखी होऊ शकतो. प्रपंचापासून सुख मिळेल या आशेने जरी अहोरात्र श्रम केले तरी त्यामध्ये एक ना एक दिवस निराश होण्याची पाळी मनुष्यावर येतेच. परंतु परमेश्वरापासून सुख मिळवण्याची इच्छा करणाऱ्यावर मात्र केव्हाही निराशेची पाळी येत नाही. पुढील प्रश्न आहे, संसारातील आपली जबाबदारी केव्हा संपते? त्यासाठी आईंनी छान उत्तर दिले पहा. पिले चारा पाणी घ्यायला लागली की पशुची जबाबदारी संपली. पिलांना पंख फुटले की पक्षाची जबाबदारी संपली. मुलांचे शिक्षण, नोकरी, लग्न झाले, मुलीचे लग्न झाले व तिला मूल झाले की माणसाची संसारातील जबाबदारी संपली असे मनुष्याने समजले पाहिजे. संसारातील रोजची कर्मे करून मुलाबाळांना योग्य ते वळण लावणे हा परमार्थाचा पूर्वार्ध असून संसारातील जबाबदारी संपली की परिपूर्ण लक्ष परमेश्वराच्या भक्तीकडे लावणे हा परमार्थाचा उत्तरार्ध आहे. संसार हा समुद्राप्रमाणे आहे. समुद्राला जशी भरती ओहोटी असते त्याचप्रमाणे संसारात ही सारखी सुख दुःख हे असायचीच. म्हणून कितीही बिकट परिस्थिती प्राप्त झाली तरी धीर खचू न देता मनुष्याने हरिचिंतनात मग्न राहावे. मनुष्याला सुख कसे प्राप्त होईल याचे समर्पक उत्तर देताना आई पान नंबर 181 वर 10व्या अध्यायात म्हणतात, मनुष्याला प्रारब्धाच्या योगे करून सुख दुःखे प्राप्त होत असतात. प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर सुखासाठी रात्रंदिवस जरी खटपट केली तरी दुःख मनुष्याच्या इच्छा सोडित नाही. तेच प्रारब्ध जर अनुकूल असेल तर नको म्हणत असताही सुख मनुष्याच्या पायी लोळण घेते. म्हणजे प्रारब्धात सुख असावे लागते असे आई स्पष्टपणे म्हणताना येथे दिसतात. आपल्याला देव केव्हा आशीर्वाद देतात यासाठी आई म्हणतात, मनुष्याने मनुष्याप्रमाणे न वागता पशुवृत्ती जर धारण केली तर परमेश्वर खुश कसा होईल? चांगल्या विचाराप्रमाणे जो चांगले आचरण करतो त्याने मनुष्य जन्माचे सार्थक केले असे होते. आपल्या मुलाने आपली आज्ञा अक्षरशः पालन केली म्हणून परमेश्वर खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देतो, तसेच आपल्याला जवळही करतो. पुढील प्रश्न आहे, आपण दिवसभर आनंदात कसे राहू? आपण दिवसभर आनंदात कसे राहू? त्यासाठी आई म्हणतात, रोज थोडा का वेळ होईना नियमितपणे देवाची प्रार्थना करावी. म्हणजे त्या प्रार्थनेपासून मिळालेला आनंद दिवसभर अंगात राहील. जेणेकरून हातून आपल्या कोणत्याही प्रकारची वाईट कृती घडत नाही. इतकेच नव्हे तर प्रत्येक काम यशस्वी होते. सासूची किंमत सुनांना कधी कळते? यासाठी ही आईंनी छान उत्तर दिले आहे पान नंबर 225 वर. 8व्या अध्यायात आई म्हणतात, दुभते जनावर घरी असेपर्यंत त्याची किंमत वाटत नाही. तेच दुधाचा रतीब सुरू झाला की रोज गाईची आठवण होऊ लागते. घरात सासू असूपर्यंत सुनेला काय म्हातारीची कटकट
एकदाचा घरातून काटा गेला तर बरे होईल असे वाटते. तेच सासू गेल्यावर सासूबाई होत्या तेव्हा घरातील सर्व कामे त्याच करीत असल्याने मला काम करायला लागत नव्हते. आता सारखे काम करून करून दमायला होते. संध्याकाळी मुलांना घेऊन त्या पुराणाला जात होत्या, त्यामुळे मला जो वेळ मिळत होता तो माझा इतर कामाला वापरता यायचा. म्हणजे आई म्हणतात त्याप्रमाणे एखादी व्यक्ती आपल्या जवळ असताना त्याची किंमत आपल्याला कळत नाही, पण ती व्यक्ती दूर गेल्यानंतर मात्र त्याची किंमत आपल्या दृष्टीने फार मोठी होऊन जाते. त्यापेक्षा जवळ असतानाच त्या व्यक्तीला योग्य किंमत द्यावी. जप, पूजा, व्रत, नेम केव्हा व्यर्थ होतात यासाठी आई पान नंबर 224 वर म्हणतात, व्रत, नेम, पूजा, जप इत्यादी सत्कर्मे सतत जरी करीत राहिले तरी त्यात मन जर नसेल तर सारे व्यर्थ आहे. त्याकरिता सुख मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्याने प्रथम मनाचा चंचलपणा कमी करण्याकडे लक्ष पुरवावे. म्हणजे आपले मन चंचल होऊ देऊ नये. मन विषयाकडे जसे सहजासहजी धाव घेते त्याप्रमाणे ते परमेश्वराकडे धाव घेऊ लागले की काम झाले. पण अनादी कालापासून विषयभोगाकडे धाव घेण्याची मनाला सवय लागल्यामुळे त्यापासून मनाला परावृत्त करणे फारच कठीण काम आहे. पुढील प्रश्न आहे, आपले मन कोणापुढे मोकळे करावे? त्यासाठी आई म्हणतात, मन या अध्यायात पान नंबर 222 वर आईने त्यासाठी फार सुंदर उत्तर दिले आहे. परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी आपण आपले मन निर्मळ केले पाहिजे. मनाला मोकळे करण्याकरिता आपण आपले सुखदुःख इष्टमित्रापुढे सांगतो, परंतु तेही आपले सुखदुःख आपणापुढे सांगत असल्यामुळे आपले मोकळे झालेले मन पुन्हा भरते, कलुषित होते. त्यामुळे होते काय, तर मनाचा मलिनपणा कायम राहतो, जडपणा कायम राहतो. याकरिता आपण आपले मन फक्त देवापुढे मोकळे करीत जावे. कीर्तन भक्ती व श्रवण भक्ती कशी करतात यासाठी आईने त्याचे समर्पक उत्तर दिले आहे. हे दोन भक्तीचे प्रकार आणि त्याचा अवलंब कोणत्या प्रकारे करावायचा यासाठी आई म्हणतात, गुरुने सांगितलेला बोध शिष्याने लक्षपूर्वक ऐकून तो हृदयात जतन करणे ही श्रवण भक्ती आणि ऐकलेला बोध येता जाता स्मरणात राहणे ही कीर्तन भक्ती. म्हणजे आपण जे ऐकलेलं आहे ते कायम आपल्या स्मरणात ठेवणे, स्मरणात राखणे याला कीर्तन भक्ती असे म्हणतात. पुढील प्रश्न पहा, आपल्या मनात प्रेमाचा दिवा कधी लागतो? यासाठी आई म्हणतात, मनुष्य जोपर्यंत अभिमानाला कवटाळून असतो तोपर्यंत त्याच्या हृदयात प्रेमाचा दिवा लागत नाही. त्यामुळे त्याला सदा अज्ञान अंधकारात चाचपडत राहावे लागते. काम, क्रोध, द्वेष, मत्सर हे सर्व अहंकाराच्या ताब्यात असतात. गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे उपासना केली असता अहंकाराची शक्ती क्षीण होत जाते आणि आपल्या हृदयात प्रेमाचा दिवा लागतो. संसाराची झळ कोणाला लागत नाही यासाठी आई म्हणतात, कितीही ग्रंथ वाचले किंवा ऐकले तरी वाट समजली असे होईल, पण वर येता येणार नाही. कारण इंद्रिये जीवांना खाली ओढतात. याकरिता प्रथम इंद्रिय निग्रह साधला पाहिजे, इंद्रियांच्यावर विजय मिळवता आला पाहिजे. यासाठी ज्ञानी महापुरुषाकडूनच मार्गदर्शन व्हावे लागते. त्यानंतर दान म्हणजे देवप्रित्यर्थ आपणाकडून काया, वाचा, मन या त्रयीकडून सेवा घडते. पुढे सर्व जीव परमेश्वरापासून उत्पन्न झालेले आहेत याची जाणीव होत असल्याने कोणालाही दुखवू नये असे वाटू लागते. गुरूंनी सुचवलेला नेम चालवित राहिल्याने तप घडते. त्यामुळे सहजच शील रक्षले जाते, मन स्वच्छ राहते, जेणेकरून देहाभिमानाने पाषाणाप्रमाणे जड होऊन राहिलेला जीव एखाद्या भोपळ्याप्रमाणे हलका होतो. त्यामुळे जन्म मरण समुद्रात बुडत नाही
अर्थात संसाराची त्याला झळ लागत नाही. आयुष्यात भक्तीविषयी रोज निर्माण होणाऱ्या या शंका आणि सध्या भक्तीची चुकत असलेली वाट पाहता आईने ही दिलेली त्यावेळी दिलेली समर्पक उत्तरे आजही आपल्याला भक्तिप्रांतासाठी पूर्णपणे परिपूर्णरित्या लागू होताना दिसतात. आईंची खऱ्या भक्तीविषयीची ओढ आणि खऱ्या भक्तीविषयीचे स्पष्टीकरण म्हणूनच मी हा व्हिडिओचा प्रपंच सादर केलेला आहे. अशाच वैचारिक व अर्थपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नमस्कार.